महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। दांड आपटा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शिवसेना मोहोपाडा शाखेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन। रसायनी पाताळगंगा या औद्योगिक क्षेत्राला जोडणारा दांड रसायनी हा मुख्य रस्ता आहे। परिसरातील वाढती लोकसंख्या, रोजची रहदारी, औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची वर्दळ पाहता दांड रसायनी रस्ता नादुरुस्त असल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे। या रस्त्यावरील रीस मोहोपाडा ते रसायनी कॉर्नर हा रस्ता समस्याग्रस्त असल्याने, शिवाय रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूकडील या रस्त्यावरील बँक ऑफ इंडिया समोर मोहोपाडा प्रवेशद्वार, रसायनी पोस्ट कार्यालय नजीकच्या परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्याने वाहतूक करणे धोकादायक झाले आहे। यासाठी मोहोपाडा शिवसेना शाखा शहर प्रमुख यांच्या वतीने मोहोपाडा प्रवेशद्वारावर रास्ता रोको करण्यात आला। दांड आपटा रस्त्याची चाळण झाल्याने रस्त्यावरील खड्डे चुकवताना अपघातांना आमंत्रण मिळत आहे। अखेर मोहोपाडा शिवसेना शाखेच्या वतीने शिवसैनिक रस्त्यावर उतरले। या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खड्ड्यांमध्ये झाडे लावून बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला, तर काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष कृष्णा पारंगे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निखिल डवले, शिवसेनेचे रमेश पाटील, सुरेश म्हात्रे, अजित सावंत, मनसेचे फुलचंद लोंढे, शेकापचे समीर म्हात्रे, मनोज गाडे, सम्यक सामाजिक संस्थेचे प्रकाश गायकवाड, वंचित बहुजन आघाडी, पत्रकार बांधव आदींसह इतर पक्ष व सेवाभावी संस्था यांनी एकत्र येऊन मोहोपाडा प्रवेशद्वाराजवळ जवळपास 1 तास 10 मिनिटे रास्ता रोको केला होता, परंतु रस्त्याची परिस्थिती जैसे थेच आहे। दरम्यान सध्या दांड रसायनी रस्त्याची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे। यासाठी शनिवार दिनांक 12 रोजी शिवसेना शाखा मोहोपाडा यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यात आला। यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। या रास्ता रोको आंदोलनात शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश पाटील, महिला आघाडी उपतालुका प्रमुख प्रीती कडव, वासांबे जिल्हा परिषद विभाग प्रमुख अजित सावंत, वासांबे महिला आघाडी विभाग प्रमुख सद्गुणा पाटील, महिला आघाडीच्या सुवर्णा, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, माजी सरपंच भाग्यश्री पवार, पंचायत समिती विभाग प्रमुख कृष्णा पाटील, माजी सरपंच रोशन राऊत, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश पाटील, मारुती खाणे, माजी उपसरपंच दत्ता खाणे, संतोष खाणे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील राऊत, मंगेश पाटील, योगेश खाणे, दिलीप कर्णू, प्रशांत मोकाशी, विलास करवले आदींसह शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी, शिवसेना पुरस्कृत संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता रुपाली पाटील यांनी येत्या आठवड्यात दांड रसायनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावतो असे उपतालुका प्रमुख रमेश पाटील यांना सांगितले। रसायनी राकेश खराडे। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।